राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रतोद अनिल पाटील आपल्या बरोबर आहेत। अनिल पाटील जी, महायुतीचा सरकार घवघवीत यश संपादन करून राज्यात सत्तेवर तर आलंय, परंतु मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा देखील प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे महायुतीसमोर। कारण की प्रत्येक पक्षाकडनं स्वतःचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा असा दावा ठोकला जातोय, परंतु काही माहिती समोर येते की 2-2-1 अशा तीन स्लॉटमध्ये महायुतीचे वेगवेगळे नेते मंडळी जे आहेत ते मुख्यमंत्री पदावरती बसू शकतात। या गोष्टींवरती किती तथ्य नाही? मुळात या गोष्टीची चर्चा निदान आमच्या कोर कमिटी समोर आणि माझ्या समोर तर अजिबात झालेली नाही। हा फॉर्म्युला कुठून आला याची आपल्यालाच कल्पना असेल किंवा मीडियामधनं कोणी सांगितलं त्याची काही मला कल्पना नाही। पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना नक्की वाटतं की आमच्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही प्रत्येकाला वाटतं की अजितदादा हे आमचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे। शिंदे साहेबांच्या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना वाटतंय। भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढलेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे हेही त्यांनाही वाटतंय, स्वाभाविक आहे। पण हा सगळा जो निर्णय आहे तो तिन्ही पक्षाचे नेते आत्ता राज्याच्या स्तरावरती त्याची चर्चा करतील। ती चर्चा झाल्यानंतर एकत्रित दिल्लीला जे प्रफुल्लभाई पटेल किंवा शिंदेसाहेब आणि अमितभाई शहा आणि वरिष्ठ जे असतील भारतीय जनता पार्टीचे ते एकत्र बसून याच्यावर चर्चा करूनच निर्णय होईल। मुख्यमंत्री महायुतीचा झाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल हा सर्व अधिकार आम्ही जो गटनेत्याला अधिकार दिलेला आहे आणि आमच्या नेत्यांना अधिकार दिलेला आहे तो जो ठरवतील तो मुख्यमंत्री आम्हाला ॲक्सेप्ट असेल। मुख्यमंत्री तर महायुतीचाच होणार आहे, कारण की महायुतीशिवाय आता पर्यायच नाही, कारण की 200चा आकडा पार केलाय। परंतु फडणवीसांच्या चेहऱ्याला राष्ट्रवादीची पसंती आहे का? मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी फडणवीसांच्या चेहऱ्याला पसंती एक सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षातल्या सुद्धा उमेदवारांना निवडून करण्याकरता जीवाची पराकाष्ठा केलेली आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तेवढीच केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा महायुतीचा ज्या ठिकाणी उमेदवार असेल त्यामुळे त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। आज जे यश मिळालेलं आहे ते तिन्ही पक्षाचं जे कॉम्बिनेशन होतं, एकमेकांमध्ये असलेला समन्वय होता, तो समन्वय चांगला होता म्हणून निवडून आलेला आहे। त्यामुळे फडणवीस साहेब जर का राज्याचे मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच आनंदच आहे। नाही, परंतु सातत्याने अजित पवार देखील अनेक भाषणांमध्ये बोलतात की मी राजकारणात सिनियर आहे। मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या अगोदर राजकारणात आलेलो आहे, सिनियर आहे, परंतु माझ्या गळ्यात अजून मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती पडलेली नाही। मग तुमचे नेते मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडावं असं वाटतं? ऑब्वियसली आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि ते मला असं वाटतं महायुतीच्या या सगळ्या नेत्यांमध्ये त्याची चर्चा करून कदाचित त्याला यशसुद्धा मिळेल। पण हा अधिकार जो असतो हा अधिकार वरिष्ठांकडे असतो। ते वरिष्ठांकडनं जो आदेश आलेला असेल, जो निर्णय झालेला असेल त्याचं आम्हाला स्वागत करण्याच्या पलीकडे आमच्याजवळ काही इलाज नसतो। शरद पवार काल पत्रकार परिषद घेतात आणि म्हणतात की पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी लढेन, मैदानात उतरेन आणि या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे निकालाच्या संदर्भात ते बोलत होते की अजित पवारांना यश आलं ते त्यांनी मान्य केलं, परंतु युगेंद्र पवारांना उभं करणं हे चुकीचं नव्हतं असं देखील ते म्हणतात। नाही, मुळामध्ये पवार साहेब हे आदर्श आहेत आणि एक महाराष्ट्रासाठी आदर्श नेतृत्व म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष, 50 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहेत। त्यांनी महाराष्ट्रात फिरलंही पाहिजे, त्यांचा अनुभव सगळीकडे शेअरही केला पाहिजे आणि पवार साहेबांनी आता सरकार जे चाललेलं आहे त्या सरकारला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी फिरलंही पाहिजे। त्यामुळे ज्या त्या पक्षाला आपापला पक्ष वाढवणे ही त्याची जबाबदारी असते। त्यांनी थांबवणं असं कसं थांबलं पाहिजे असं कसं म्हणायचं? त्यांनी फिरलं पाहिजे आणि मार्गदर्शन नक्की केलं पाहिजे। परंतु थांबायला पाहिजे हेच तुमच्या पक्षाचे नेते सातत्याने म्हणत होते, आता तुम्ही म्हणतात की त्यांनी फिरलं पाहिजे, म्हणजे निकाल उलटा लागल्यावरती प्रत्येक पक्षातल्या नेत्यांचं वैयक्तिक मत आहे, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, आमच्या पक्षाचं मत नाही आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी फिरलं पाहिजे। कारण आता ते फिरले नाही तर पक्ष कोणाच्या भरोश्यावर चालवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण ज्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासाने पक्षाची धुरा सांभाळायला दिली तेच त्या पक्षात राहतील का नाही ही शंका आहे। त्यामुळे पवार साहेबांना फिरल्याशिवाय पर्याय वाटत नाही मला। तुम्ही म्हणतात पवार साहेबांना फिरल्याशिवाय पर्याय नाही, परंतु त्या पक्षातले नेते मंडळी तुमच्या पक्षात सामील होतील असा तुम्हाला विश्वास आहे का? मग पवार साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल? पवार साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होताच आणि आहे।
आणि भविष्यातही राहील. आशीर्वाद घ्यायला काय लागतं? भलेच त्यांनी प्रयत्न आमच्यासाठी केले नसतील, पण आशीर्वाद तर घ्यावा लागेल. वरिष्ठ आहेत ते. आणि राहिला आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये म्हणजे उभाटा असतील, काँग्रेस असेल, पवार साहेबांच्याकडे असतील, या सगळ्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता एक प्रकारची एक लाट उसळताना भविष्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच कारण राहणार नाही. महाराष्ट्रामधले विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी पाऊल उचललं हे महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता भविष्य आपल्याला कुठे हा एक क्वेश्चन मार्क कार्यकर्त्यांसमोर निर्माण झालेला आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांशी सातत्याने संपर्क सुरू आहे. अभिनंदनांचा वर्षाव चाललेला आहे आणि आता पुढे परत एकदा आपण पक्ष संघटन एकत्र काम करू आणि आपण एक इच्छा व्यक्त करण्याचं काम चाललेलं आहे. पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला याचे रिझल्ट दिसतीलच. पण अखंड राष्ट्रवादीची मग स्वप्नपूर्तता होईल का? मग दोन्ही काका पुतणे एकत्र येतील? नाही, या बाबतीमध्ये मला काही बोलणं उचित वाटत नाही आणि ती काही मला माहिती नाही. पण कार्यकर्त्यांचा ओघ आता मात्र दादांना, तरुणांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही आता ग्राउंड लेवलला कार्यकर्ते किंवा पराभूत उमेदवार झालेले उमेदवार जे असतील त्यांचा संपर्क मात्र आमच्या स्थानिक स्तरावरती फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. खरं तर नाना पटोले यांनी स्वतःचा राजीनामा देण्याची आता तयारी दर्शवली आहे. नाना पटोले स्वतः 208 की 60 मतांनी संपूर्ण या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. या सगळ्या गोष्टींचा ठेका जो आहे तो 2 लोकांनी घेतलेला आहे. एक नाना पटोले असतील आणि दुसरे संजय राऊत असतील. या दोघांमुळे आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली हे 2 कारणीभूत आहेत. या दोघांचा पक्षाच्या तिन्ही पक्षांमधले असलेला समन्वय, उमेदवारीचे दावे प्रतिदावे हे कसे लांबवता येतील आणि कसा खोळ घातला जाईल या प्रकारचं त्यांचं कार्य झालेल्यामुळे आज सेंच्युरीवरून 100वरून अर्ध्या सेंच्युरीवर आलेले आहेत, 50शी सुद्धा गाठलेली नाही आहे. याचा अर्थ हाफ सेंच्युरी न झाल्यामुळे या जबाबदार 2च लोक आहेत. राजीनामा द्यायचा नाही द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीच्या यशामागे हे 2 शिलेदार मात्र महाराष्ट्रात आहेत अशी चर्चा केली जाते लोकांमध्ये. सोशल मीडियामध्ये सातत्याने या सगळ्या निकालाच्या संदर्भात चर्चा केली जाते की EVM मध्ये काहीतरी गडबडी आहे, मतमोजणीची बेरीज जी आहे ती अनेक ठिकाणी लागत नाही, अशा पद्धतीचे पोस्ट व्हायरल होतात आहेत. अनेक मवियाच्या नेत्यांनी EVMच्या सगळ्या या निकालाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. पोस्टल बॅलेटची मतमोजणी ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस महाविकास आघाडी आघाडीवरती होती, परंतु EVMचे ज्यावेळेस बॉक्स उघडण्यात आले त्यावेळेस पुन्हा महायुती जी आहे ती आघाडीवरती राहिली आणि सातत्याने आघाडीवरती राहिली. अनेक EVM मशीन्सच्या बॅटरी जे आहेत त्या लो झालेल्या होत्या. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आता मवियाच्या नेत्यांकडनं केल्या जातात. याला काय उत्तर? नाही, बरोबर आहे. ह्या सगळ्या अपेक्षा आम्हाला होत्याच. कारण पराभवाचं कारण आपल्यामधले असलेले दोष कोणीच सांगत नाही. आपल्यामध्ये असलेल्या खुब्या ज्या होत्या त्या खुब्या कोणीच सांगत नाही. मग सगळ्यात सोपं जर का पराभवाचा खापर कोणावर फोडायचं असेल तर ते EVM मशीन आहे. लोकसभेला EVM फार गोड वाटलं, कारण लोकसभेला फेक नेरेटिव्ह निर्माण करून त्या ठिकाणी यश थोडंसं संपादित झालं. त्यावेळेला EVM मशीन जे आहे ते फार चांगलं वाटत होतं. आत्ता विकासावरती महायुतीचं सरकार आलेलं आहे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय, मग त्या महिला भगिनी असतील किंवा शेतकरी असतील, युवक असतील, यांनी पाठीशी राहिल्यामुळे हे कारण पुढे सांगून आघाडीमध्ये कोणत्याही नेत्याकडनं आम्हाला तरी किंवा जनतेला सुद्धा अपेक्षा नाही. EVM मशीन सगळ्यात सोपं आहे. त्या EVM बिचाऱ्याने काय केलेलं आहे कुणाचं? जागा आपल्या चांगल्या लोकसभेला आल्या त्या EVM मशीनवर खोटं आहे आणि ते बाजूला करा असं का कोणी म्हटलं नाही? परत निवडणुका घ्या असं कोणत्याच नेत्याने आघाडीचं काही का म्हटलं नाही? आत्ता कारण आहे, दुसरं कारण काही सांगू शकत नाही. आपल्या संघटनेमधली असलेली पकड, तिन्ही महाविकास आघाडीमध्ये असलेला समन्वय आणि महायुतीने घेतलेले निर्णय, या 3 कारणांमुळेच फक्त ही सत्ता आलेली आहे. त्यामुळे EVMला दोष देऊन आत्ता ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवलं पाहिजे किंवा आपला पुअर शो होतोय किंवा जनतेला आता ते रुजत नाही आहे हे निदान
नेत्यांनी तरी बघितलं. शेवटचाच प्रश्न, गुणरत्न सदावर्ते जे सातत्याने महायुतीचा अभिनंदन करतात, महायुतीचा गवगवा करतात, महायुतीचे नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं सातत्याने ते म्हणतात, तेच गुणरत्न सदावर्ते आता मुंबई आणि विदर्भ वेगळी राज्य करा अशी मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं केली जाते. या गोष्टीकडे कसं पाहताय? हे सदावर्ते साहेब आहेत, ते कोणत्याही गप्पा करू शकतात, त्यांना सगळ्या गोष्टी माफ आहेत. या असलं काही होत नाही. हा अखंड महाराष्ट्र आहे आणि अखंड महाराष्ट्र राहण्याच्या दृष्टीनेच आमची पावलं असणार आहे आणि त्याच्यासाठी समर्थन असणार आहे. कोणी काही समजा जर का विभागण्या करण्याचं जर का बोलत असेल तर त्यांचं वैयक्तिक मग त्यांच्यापुरतीच राहील. महायुतीच्या कुठल्या नेत्याच्या मनात असला प्रकार नाही. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर ईव्हीएमला दोष देऊन आता काहीच उपयोग नाही. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा विजय झालेला होता त्यावेळेस ईव्हीएम वरती आम्ही कोणताही दोष केलेला नव्हता. त्यामुळे आता या आमच्या विजयाच्या वेळेस ईव्हीएम वरती महाविकास आघाडीने दोष देणं ईव्हीएमला हे चुकीचं आहे असं मत जे आहे ते अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.